कर्तृत्ववान, दानशूर, कर्तव्यदक्ष आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या वतीने अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी 13,500 स्क्वेअर फूट जागा दान। याबाबत वृत्त असे की धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी धुळ्यात अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शाळा, महाविद्यालय, वसतिगृह व्हावे यासाठी आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्याकडे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी धुळ्यात जागा उपलब्ध व्हावी यासाठी मागणी केली होती। त्यानुसार सदर बाब लक्षात घेता कर्तृत्ववान, कर्तव्यदक्ष, दानशूर आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी आपल्या स्वमालकीची जागा उपलब्ध करून दिली आहे। या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना चांगले उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे, त्यांना राहण्याची व्यवस्था व्हावी या उद्देशाने एकाच ठिकाणी सर्व सुविधांयुक्त अशी भव्य इमारत, प्रशस्त इमारत या ठिकाणी उभारण्यात येणार आहे। सदर स्वमालकीची जागा ही वडजाई रोडवरील 13,500 स्क्वेअर फूट जागा ही दानपत्र म्हणून आज अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी दान केले असून आज धुळे शहरातील पहिले दानशूर आमदार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली असून आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी स्वमालकीची जागा दान केली आहे। या संदर्भात आज पालकमंत्री यांनी जागेची पाहणी केली तर लवकरच सदर प्रशस्त अशी इमारत अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी उभी राहणार असल्याचे समजते। यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार, कर्तव्यदक्ष, दानशूर, कर्तृत्ववान आमदार डॉक्टर फारुख शाह, सामाजिक कार्यकर्ते सलीम शाह, महिला जिल्हाध्यक्षा दीपश्री नाईक, शहराध्यक्ष नूरा शेख, युवा नेते शहाबाज शाह, नगरसेवक गनी डॉलर, आयुक्त अजित शेख, स्वी सहाय्यक निलेश काटे आदि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। हमारे धुलिया जिला के पालक मंत्री अब्दुल सत्तार साहब का एक मानस था कि धुलिया शहर में एक माइनॉरिटी का बेहतरीन स्कूल बनाया जाए। उसके लिए उन्होंने हमसे जगह के लिए मांगनी की थी और मैंने अपनी तरफ से एक दान पत्र देकर 13,500 स्क्वायर फीट जगह उस स्कूल के लिए हमने आज दान की है और जल्द ही माइनॉरिटी के बच्चों के लिए, विद्यार्थियों के लिए एक बेहतरीन स्कूल यहाँ पर पालक मंत्री साहब बनाकर देने वाले हैं। दीपाने मैं महिला जिल्हाध्यक्ष। कोरोनाची दुसरी लाटाची परत सुरुवात झालेली आहे आणि संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। कोरोनाची सुरुवात ज्यापासून कोरोना कोणाला माहीत नव्हता तेव्हापासून धुळे शहराचे आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी आपल्या सिव्हिल हॉस्पिटलला सगळ्यात पहिलं क्वारंटाईन सेंटर, VDRL लॅब आणि CT स्कॅन सेंटरसाठी सगळ्यात पहिला प्रयत्न केलेला आणि त्या जनतेला त्याचा फायदा मिळवून देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला। वैद्यकीय क्षेत्र असो किंवा सामाजिक क्षेत्र असो आणि शिवाय त्यांची आमदारांची टीम, MIMची टीम या सगळ्यांनी मिळून जनतेपर्यंत छोट्या छोट्या वस्तीमध्ये जाऊन जेवण पोचवण्याचं कामपासून, धान्य वाटपाचं कामपासून हे आमदार साहेबांनी तेव्हापासून जे उपक्रम राबवण्यात आलेले आहे आणि ते तेव्हापासून ते आतापर्यंतचा या क्षणापर्यंतचे सुरू आहे। दुसरी लाट जी आलेली आहे ती वर्तवण्यात येत आहे की आपले आरोग्यमंत्रीसुद्धा सांगते की ती जास्त भयावह आहे, याचा विस्फोट कधीही होऊ शकतो। त्याच्यानंतर मधल्या पिरियडमध्ये वॅक्सिन आले, त्याचे वॅक्सिन्स पण देण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे। वॅक्सिनचं एक आमच्याकडनं प्रचार पण करण्यात येत आहे आणि आम्ही जनतेला आव्हान करतो की आम्ही जे वॅक्सिन उपलब्ध झालेलं आहे ते MD इंजेक्शन्स आहेत ते आम्ही देण्याचा MIM पक्षातर्फे प्रयत्न करतो आहे। बाकीचे लोक देतातच आहे पण त्याची किंमत जास्त आहे, तर MIM पक्षातर्फे आम्ही ते इंजेक्शन कमीत कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देण्याचा इथे प्रयत्न करणार आहोत आणि जनतेने त्याचा पुरेपूर फायदा घ्यावा। मी प्रसारमाध्यमांच्या मदतीने जनतेला आव्हान करते की त्या इंजेक्शनची वॅक्सिनची किंमत फक्त 850 रुपये आहे आणि ती जनतेने जास्तीत जास्त लोकांनी त्याचा फायदा घ्यावा आणि याच्यासाठी सगळ्यात जास्त प्रयत्न केले आहे ते आपल्या धुळे शहराचे लाडके आमदार डॉक्टर फारुख शाह, आमची पूर्ण MIMची टीम यांनी सगळ्यांनी मिळून प्रयत्न केलेला आहे। मी जनतेला पुन्हा सांगून हात जोडून सांगते की वॅक्सिनच्या बाबतीमध्ये खूप अफवा पसरण्यात येत आहे, त्याचे साईड इफेक्ट्स भरपूर आहेत असं सांगण्यात येत आहे, पण तसं काही नाही। त्याची सुरुवात आम्ही आमच्या स्वतःपासूनही करणार आहोत आणि मी जनतेला आव्हान करते की त्यांनी हे इंजेक्शन आहे हे टोचून घ्यावे। धन्यवाद।